नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक मी दिलासा देणारी आणि खूप आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, ती बातमी ऐकल्यावर तुम्ही नक्कीच खुश होणार आहात। तर मित्रांनो, चला ती बातमी काय आहे लगेच पाहू। तर मित्रांनो, बीड, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। मित्रांनो, केंद्र सरकारने अखेर खरीप 2025 चा पीक विमा मंजूर केलेला असून आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो बघा, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच आठवड्यात पीक विमा जमा होणार असून त्याची तारीख देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आली मित्रांनो। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, आपण जर मागील काही महिन्याचा विचार केला तर बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली होती। पावसाच्या आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतं। तर मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे खराब झाले होते आणि त्यामुळे कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार या भागात जवळपास 80 ते 90% शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल समोर आलेला होता। मात्र हा अहवाल राज्य सरकारने सादर करण्यात थोडा विलंब झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला होता। तर मित्रांनो, याच दरम्यान पीक विमा कंपन्यांनी एक मोठा निर्णय घेतला होता। त्यांनी बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पीक विमा योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली होती। पण शेतकरी बांधवांनो, इथेच राज्य सरकारने महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांनी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला आणि ह्या 3 जिल्ह्यांना वगळू नये अशी ठाम भूमिका घेतली मित्रांनो, त्यानंतर केंद्र सरकारनं आणि पीक विमा कंपन्यांमध्ये बैठक झाली। ह्या बैठकीमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी थेट हस्तक्षेप करीत त्यांनी पीक विमा कंपन्यांना आदेश दिले की बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देण्यात यावा। त्यानंतर मित्रांनो, या निर्णयामुळे आता या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे। तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की हा पीक विमा नेमका कोणत्या पिकांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, या योजनेअंतर्गत फक्त सोयाबीन पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे। ज्यांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न की शेतकऱ्यांना नेमके पैसे किती मिळणार। तर मित्रांनो बघा, उपलब्ध माहितीनुसार शेतकऱ्यांना हेक्टरी सुमारे 17,500 रुपये इतकी हेक्टरी मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची माहिती की सर्व शेतकरी जाणू इच्छितो। तर मित्रांनो बघा, ती म्हणजे पैसे खात्यात कधी येणार। तर मित्रांनो, अधिकृत माहितीनुसार येणाऱ्या 5 जून 2026 रोजी पासून पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजे आता शेतकऱ्यांना फार वाट पाहावी लागणार नाही। तर मित्रांनो, ह्याच आठवड्यात तुमच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे तुम्हाला आता कुठलीही काळजी करण्याची गरज नाही। तुमच्या खात्यावर येणाऱ्या 5 तारखेला हा पीक विमा बीड, धाराशिव आणि लातूर या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वत्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा हेक्टरी 17,500 रुपये प्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, ही रक्कम सर्वांना सारखी नसणार आहे, कारण काही जणांचं कमी नुकसान झालेलं असतं आणि काही जणांचं जास्त नुकसान झाले असतं। त्यामुळे ह्या रकमामध्ये बदल होऊ शकतो। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, जाता जाता एवढं सांगतो की तुम्हाला आता कुठली काळजी करायची नाही, कारण तुमच्या मनात असा प्रश्न होता की बीड, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यांना वगळण्यात आलंय। मित्रांनो, असं काही नाही, कारण सरकारने महत्त्वाची भूमिका बजावली म्हणून पुन्हा बीड, धाराशिव आणि लातूर या 3 जिल्ह्यांना समाविष्ट करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आता कुठलीही काळजी करू नका, कारण तुमच्या खात्यावर या 5 ते 6 दिवसात पीक विमा जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।